मित्रांनो, शालिनी भक्तिसागरवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री शिव महापुराण। तर हे 24,000 मंत्रांचं शिव महापुराण जो खूप भाग्यवान आहे, ज्याच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य जमा आहे, त्यालाच हे शिव महापुराण ऐकायला मिळेल। सहजासहजी शिव महापुराण कोणालाच ऐकायला मिळणार नाही। 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ असे हे शिव महापुराण आहे। तर मित्रांनो, कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। व्हॉट्सॲप ग्रुप, इंस्टाग्राम, फेसबुकवर 10 जणांना बी शेअर केलं तरी पण ते पुण्य तुम्हाला मिळेल। आणि तुम्ही कुठून कोणत्या गावाहून माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स हर हर महादेव, हर साम सदाशिवाय नमा, ओम नमः शिवाय नमा, जय श्री महाकालेश्वराय नमा, जे तुम्हाला वाटेल ते तुम्ही कमेंट्स करू शकतात। काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकतात, पण कमेंट्स नक्की करा माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी। तर आता आपण ऐकूया श्री शिव महापुराण। श्री गणेशाय नमो नमः। श्री गणेशाय नमो नमः। श्री पार्वती परमेश्वराय नमो नमः। श्री सरस्वतीयै नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्याय नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री कुलस्वामिनीयै नमः। श्री सद्गुरुवै नमो नमः। अथ ग्रंथ प्रारंभ। शौनक ऋषी सुतांना म्हणाले, मुनिवर्य, तुम्ही महाज्ञानी आहात, तुम्हाला सर्व सिद्धांताचे उत्तम ज्ञान आहे। मला सर्व पुराणांचा सारांश विशेषत्वाने जाणून घ्यायचा आहे। तसेच माझ्या मनात साधनेविषयक काही प्रश्न आहेत, त्यांची उत्तरे जर मला मिळाली तर मला समाधान वाटेल। हे मुने, ज्ञान आणि वैराग्ययुक्त भक्तीने विवेक उत्पन्न होतो। हा विवेक कसा वृद्धिगंत करावा? साधू पुरुष आपल्या काम, क्रोधादी मानसिक विकारांचे कसे निवारण करतात? या कलयुगात जीव मुख्यतः असुरी स्वभावाचे बनले आहेत। या जीव समूहाला शुद्ध म्हणजेच दैवी संपत्तीने युक्त करण्यासाठी कोणता सर्वश्रेष्ठ उपाय आहे? यावेळी तुम्ही मला असे एखादे शाश्वत साधन सांगा जे कल्याणकारी वस्तूमध्ये सर्वश्रेष्ठ आणि परम मंगलकारक आहे। तुम्ही मला जे साधन सांगाल ते सर्वोत्तम, पवित्रकारक व उपाय स्वरूप असावे। त्यांच्या अनुष्ठानाने अंतःकरण शुद्ध व्हावे आणि निर्मळ मनाच्या उपासकांना शिवस्वरूप प्राप्त व्हावे। सूत म्हणाले, शौनकजी, तुम्ही धन्य आहात। तुम्हाला पुराण कथा श्रवणांबद्दल असलेले प्रेम आणि आस्था पाहून मला मोठे समाधान वाटत आहे। मी तुम्हाला विचारपूर्वक एक परमोत्तम साधन सांगणार आहे। हे साधन सर्व शास्त्रातील सिद्धितांनी युक्त, भावभक्ती वृद्धिगंत करणारे आणि भगवान शंकरांना परम संतुष्ट करणारे आहे। या श्रवण इंद्रियांची तृप्ती करणारे अमृत स्वरूप दिव्य रसायन आहे। त्या सर्वोत्तम शास्त्रांचे नाव आहे शिव महापुराण। प्राचीन काळी भगवान शंकरांनी स्वतःच्या मुखाने याचे निरूपण केले आहे। हे कालरूपी सर्पापासून उद्भवणाऱ्या सर्व महान त्रासांचे निराकरण करणारे उत्तम औषध आहे। गुरुदेव व्यासांनी सनतकुमाराच्या आज्ञेनुसार या पुराणाची मोठी आदराने रचना केली आहे। कलयुगात उत्पन्न होणाऱ्या या सर्व मनुष्याचे हित व्हावे आणि त्यांचे सर्वांथाने कल्याण व्हावे, हाच पुराणांच्या निर्मितीमागे मुख्य कारण आहे। शिव महापुराण हे परम उत्तम शास्त्र आहे। भगवान शंकराचे वाङ्मय स्वरूप आहे। शिवजींचे हे विशाल स्वरूप सर्वांनी समजून घेतले पाहिजे। यातील आशय आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। याचे श्रवण पठण करणे हे शिवजीची सेवा आहे। ही शिवजींची आराधना आहे, हीच मुख्य साधना आहे। या उपासनाने शिवभक्ती दृढ होऊन साधकाचा उद्धार होतो, त्याला श्रेष्ठ अवस्था प्राप्त होऊन तो मोक्षाचा अधिकारी होतो। हे महात्म्य लक्षात घेऊन लोकांनी पूर्वीपासून हे पुराण वाचण्याची इच्छा ठेवून तसे प्रयत्न केले आहेत। त्यांनी या पुराणांच्या अध्ययनालाच आपले अभिष्ट साधन मानले आहे। याचे प्रेमपूर्वक श्रवण केल्याने मनुष्याचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात, तो पापमुक्त होतो, त्याला इहलोकी उत्तम सुखभोग प्राप्त होऊन अतिशिवलोकी गती मिळते। शिवपुराण नामक या ग्रंथात 24,000 श्लोक आहेत असून त्याच्या 7 संहिता आहेत। मनुष्याने भक्ती, ज्ञान, वैराग्ययुक्त होऊन ग्रंथाच्या आदराने श्रवण करावे। हा सदग्रंथ परमात्म स्वरूप असून जो जीवाला उत्कृष्ट गती प्रदान करतो। जो या ग्रंथाचे नित्य लक्षपूर्वक वाचन करतो, श्रवण करतो, कोणाला शेअर करतो, तो पुण्यात्माच होय, त्याला पापात कधीही लागत नाही। जो कोणी नुसतं कोणाला सांगतो, श्रवण करतो, शेअर करतो, त्याचे सर्व पापे जळून भस्म होतात। भगवान शिव त्या विद्वान पुरुषावर नित्य प्रसन्न असतात। जो कोणी हा व्हिडिओ शेअर करतो, शिव महापुराण कोणाला सांगतो, भगवान शिव त्याच्यावर अतिप्रसन्न होतात, त्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतात।
ते त्याला निजकृपेने आपले पद बहाल करतात. जो मनुष्य नित्यनेमाने या ग्रंथाची पूजा करतो, दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, धूप अगरबत्ती दरवडतो, त्याच्या सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात, शिवलोकी गती मिळते. जो मनुष्य या ग्रंथाला रेशमी वस्त्रात गुंडाळून ठेवतो, त्याचा सत्कार होतो, तो सुखी होतो. शिव महापुराण अत्यंत निर्मळ आहे. हे भगवान शंकराचे सार्वस्व आहे, सर्व काही आहे. म्हणून ज्या कोणाला आपले इह परलोकी कल्याण व्हायचे असेल, वाटत असेल, त्याने वारंवार शिव महापुराणाचे श्रवण करावे. त्याने या ग्रंथाचे प्रेम, आदर आणि नित्य प्रयत्नपूर्वक श्रवण करावे. हे शिव महापुराण धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष चतुर्विध पुरुषार्थे साधन करून देणारे आहे, मंगलमय कल्याण करून देणारे आहेत. म्हणून हे शिव महापुराण सहजासहजी कोणालाच ऐकायला मिळत नाही. ज्याच्या काही खूप जन्मी पदराचे, ज्याच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य आहे, त्यालाच हे शिव महापुराण ऐकायला मिळेल, श्रवण करायला मिळेल. तर आता या 7 संहिता कोणकोणत्या आहेत 24,000 मंत्रांमध्ये? तर पहिली जी संहिता आहे शिव महापुराणाची, विद्वेश्वर संहिता, दुसरी रुद्र संहिता, तिसरी रुद्र संहिता आणि सतीखंड, तिसरी पार्वतीखंड, चौथी रुद्र संहिता कुमारखंड, पाचवी रुद्र संहिता युद्धखंड, त्याच्यातीच तिसरी शतरुद्र संहिता, चौथी कोटी रुद्र संहिता, पाचवी उमा संहिता, 6वी कैलास संहिता आणि 7वी आहे वायव्य संहिता पूर्वार्ध, 7वी वायव्य संहिता उत्तरार्ध. अशा या 7 संहिता 24,000 मंत्रांचा उल्लेख या शिव महापुराणमध्ये आलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण या शिव महापुराणाला सुरुवात करूया. देवराज ब्राह्मणाचा उद्धार कसा झाला त्याची कथा आपण ऐकणार आहोत. श्री गणेशाय नमो नमः. शौनिक म्हणाले, सूतजी, तुम्ही धन्य आहात. तुम्ही परमार्थ तत्व अथार्थ जाणले आहेत. तुम्ही आम्हाला शिव महापुराणाचे अद्भुत आणि दिव्य महात्म्य सांगून मोठी कृपा केली आहे. या भूलोकी शिवकथेसारखे कल्याणप्रद आणि सर्वश्रेष्ठ असे अन्य साधन नाही, ही गोष्ट आमच्या लक्षात आली आहे. आता कलयुगात या कथेच्या पुण्यप्रभावाने कोणते कोणते पातक शुद्ध होतात हे सांगून या जगाला कृतार्थ करा, अशी नम्र विनंती प्रार्थना आहे. सूत शौनिकांना म्हणाले, मुनिवर्य, शिव महापुराणाच्या श्रवणाने, पठनाने पापी, दुराचारी, दुष्ट आणि काम क्रोधार्दी विकारांनी व्यापलेले सर्व मानव शुद्ध होतात. मी तुम्हाला याविषयी एक पुरातन कथा सांगतो. तिच्या श्रवणाने मनुष्याच्या पापांचा नाश होतो, पूर्णतः नाशच होतो. फार पूर्वीची गोष्ट आहे. किरातांच्या नगरात देवराज नावाचा एक दुर्बळ आणि दरिद्री ब्राह्मण राहत होता. तो वैदिक धर्माला अनुसरून वागत नसे. वेश्यवृत्तीचा अवलंब करून रसादिकांची विक्री करत असे. त्याने विश्वासघात करून अनेकांना फसवले होते. अनेकांना ठार करून त्याचे धन लुबाडले. तो यत्किंचितही दान धर्म करीत नसे. तो वेश्यगमन करणारा आचारभ्रष्ट विप्र होता. एके दिवशी सहजगत्या फिरत फिरत देवराज प्रतिष्ठानपूरक नामक नगरात प्रवेशला. तेथे त्याला एक शिवालय दिसले. त्या मंदिराच्या सभा मंडपात अनेक साधू आणि महात्मे जमले होते. या ब्राह्मणाने तेथेच विश्रांती घेण्याचे ठरवले. त्या रात्री त्याला ताप आला. खूपच त्रास होऊ लागला. त्या समयी एक ब्राह्मण उपस्थित श्रोत्यांना शिव महापुराण ऐकवत होता. तापाने फणफणत असून तो ब्राह्मण शिवकथेचे लक्षपूर्वक श्रवण करत होता. हे कथावाचन महिनाभर चालले होते. त्या अवधीत व्याधीने जर्जर होऊन तो ब्राह्मण तेथेच पडून राहिला होता. गलित गात्र असून त्याला संपूर्ण पुराणकथा श्रवणाचा लाभ झाला. त्याच्या आयुष्यात एवढेच काय तो पुण्यकर्म घडले होते. मग तो लवकर मरण पावला. यमदूतांनी त्याच्या जीवात्म्याला पाशांनी बांधून मारत मारत यमलोकी नेले. तेवढ्यात भगवान शंकराचे पार्षदगण त्वरेने तेथे आले. ते कर्पुरासमान शुभ्र वर्णाचे होते. त्यांच्या भस्मचर्चित सर्व अंगावर रुद्राक्षांची आभूषणे होती. त्या प्रत्येकाच्या हातात तीक्ष्ण त्रिशूळ होते. त्यांनी यमदूतांना धमकावले आणि मारहाण करून पिटाळून लावले. त्यांनी देवराजाची पाशातून मुक्तता केली. त्याला शिवलोकी नेण्यासाठी एका दिव्य विमानात बसवले. त्यामुळे यमलोकात मोठी खळबळ माजली. यमदूताचा कोलाहल सुरू झाला. हे ऐकून यमधर्म आपल्या प्रसादातून बाहेर आला. साक्षात रुद्र समान दिसणाऱ्या पार्षदगणांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्याने भीतीपोटी त्याच्याकडे कसलीही विचारणा केली नाही. अंतर्दृष्टीने सर्व प्रकार जाणून घेतला आणि तो गप्प राहिला की या देवराज ब्राह्मणाने कुठले पुण्य केले, कुठले पाप केले, याला शिवाचे दूध का घ्यायला आले, हा यमलोकात असताना पण याला शिवाचे दूध घेऊन गेले. तर हे सर्व काही त्याने अंतर्ज्ञानाने जाणून घेतले.
देवराज विप्राला समवेत घेऊन ते सर्वजण कैलास लोकी गेले. त्याने त्या ब्राह्मणाला करुणासागर शिवजीच्या स्वाधीन करून दिले. अशा प्रकारे शिव महापुराण कथन श्रवणाने दुष्टात्मा असूनही ब्राह्मणाला श्रेष्ठ गती प्राप्त झाली. ही कथा ऐकून शौनिकांना फार आनंद झाला. ते सूतजींना म्हणाले, हे महामाते, तुम्ही सर्वज्ञ आहात. तुमच्या कृपा प्रसादाने मी खरोखर कृतार्थ झालो आहे. तुम्ही सांगितलेल्या या कथेचे माझे मन फारच प्रफुल्लित झाले आहे. भगवान शंकरातील प्रेमभक्ती वृद्धिगत व्हावी म्हणून तुम्ही मला आणखी एखादी कथा सांगा. बिंदुक आणि चंचुलाची कथा आता सांगायला सुरुवात केली. तेव्हा सूत म्हणाले, शौनिकजी, तुम्ही शिवभक्तांमध्ये अग्रगण्य आहात, वेदवेत्या ऋषींमध्ये श्रेष्ठ आहात, म्हणून मी तुम्हाला एक गोपनीय कथा सांगतो. पूर्वी समुद्र किनाऱ्यावरील प्रदेशात वाष्कल नावाचे एक गाव होते. तेथील ब्राह्मण वैदिक धर्मानुसार आचरण करत नसे. ते सर्वच्या सर्व दुष्ट, विषयासक्त व पापचरण करणारे होते. त्याच्या देवतांवर व भाग्यांवर अजिबात विश्वास नव्हता. ते कुटील होते, कुटील वृत्तीचे होते. ते शेती करत असत, विविध प्रशस्त्रे बाळगत असत. व्याभिचार करताना त्यांना काहीच वाटत नसे. ज्ञान, वैराग्य, सद्धर्माचे पालन हाच परमपुरुषार्थ, या योगे मनुष्याचे कल्याण होते, ही गोष्ट त्यांना माहीतच नव्हती. थोडक्यात सांगायचे तर मनुष्य असूनही ते ब्राह्मण पशुवत वागत होते. जेथे ब्राह्मण समाजाची ही अवस्था, तेथे अन्य वर्णाविषयी काय सांगाय. त्या गावातील दुसऱ्या जातीचे लोकही स्वधर्म विमुख, वाईट, कुत्सित विचाराचे, कुकर्मरहित आणि व्यसनी होते. तेथील स्त्रिया पापसक्त, स्वच्छता वर्तन, कारस्थानी आणि व्यभिचारणी होत्या. अशा प्रकारे त्या गावात सद्व्यवहार, सदाचार, सुविचार यांचे अस्तित्वच नव्हते. तेथे फक्त दुष्ट माणसंच राहत होती. वाष्कलमध्ये बिंदुक नावाचा एक ब्राह्मण राहत होता. असे अधर्मी, दुरात्मा आणि महापापी तो बिंदुक होता. चंचुला ही त्याची पत्नी, ती मात्र धर्मानुगामी होती. तिच्यासारखी सुंदर साध्वी पत्नी असून तो ब्राह्मण वेश्यागमन करीत असे. ती एवढी सुंदर होती तरी पण तो वेश्याकडे जात असे आणि वेश्येकडे राहत असे. तो आपल्या पत्नीची नेहमी उपेक्षा करी. त्याचा सहवास न लाभल्यामुळे चंचुला कामपिडेने रात्रंरात्र तळमळत राहायची. पतिव्रता धर्माला आणि स्वतःच्या चारित्र्याला कलंक लागू नये म्हणून तिने बराच काळ सर्व क्लेशांना सहन केले. तिने आपल्या पतीचे मन वळण्याचे खूप काही प्रयत्न केले, पण व्यर्थ केले. त्याचा स्वभाव बदलला नाही. शेवटी ती कितीतरी सहन करणार. पतीच्या वागणुकीला कंटाळून तीही धर्मभ्रष्ट झाली. व्यभिचार करू लागली ती पण. काही दिवसांनी तिच्या पतीने एक शूद्र जातीतील वेश्याशी लग्न करून घेतले. बिंदुकने खूप काही दिवसानंतर मग एका वेश्याशी लग्न करून घेतले. अनन्य संसार थाटला. चंचुला आपल्या पुत्राचे जमेल तसे पालनपोषण करू लागली. अशी बरेच वर्ष लोटले गेली. बिंदुक ब्राह्मण वार्धक्याने मरण पावला. यमदूतांनी त्याला नरकात घालून अन्वित यातना दिल्या आणि मग त्याला पिशाच योनीमध्ये जन्माला घालून दिले. जो या पती त्याची पत्नी होती चंचुलाचा पती बिंदुक ब्राह्मण, तो मरण पावल्यानंतर त्याने एवढे पापे केली होती तर त्याला एवढ्या नरक यातना भोगावा लागला. नरक यातना भोगल्यानंतर त्याला पिशाच योनीत जन्माला घालून दिले यमाने. तो दुष्टी पापी ब्राह्मण भयंकर पिशाच होऊन विंध्य पर्वतावर भटकू लागला. ज्याने काही खूप पाप केलेले, खूप वाईट कर्म केलेले, कोणाचे मन दुखवले, कोणाला टेचून टाचून बोलले, कोणाला दोषारोपण केले, कोणी खोटं बोलले, तर अशा लोकांना, जो दारू पिणारे राहतात, जे वेश्यगमन करणारे राहतात, अशा काही लोकांना या नरक यातना भोगाव्या लागतात. तर असे येथे या यमाने सांगितले की त्याला पिशाच योनीमध्ये टाकून दिले. पतीचा निधनानंतर मूळमती चंचुला आपल्या मुलांच्या संसारात रमली. एके दिवशी कुठल्या तरी पुण्यपर्वती निमित्त ती आपल्या भाऊबंदासमोर गोकर्णी क्षेत्रीला गेली. यात्रा करेना तीर्थस्नान करताना पाहून तिने एका तीर्थस्नान केले. मग ती जत्रेतील मोज पाहत इकडे तिकडे भटकू लागली. फिरत फिरत एका मंदिरात गेली. तेथील मंडपात एक ब्राह्मण शिवकथा निरूपण करत होता. ब्राह्मण शिव महापुराण तिथे वाचत होता. तर तिने पण ते ऐकले. शिव महापुराणाची कथा तिथे निरूपण केलेले होते. तर भगवान शंकराची परम पवित्र आणि मंगलकारक पौराणिक कथा शिव महापुराण लक्षपूर्वक ऐकू लागली. जो कोणी शिव महापुराण लक्षपूर्वक श्रवण करतो त्याचे सर्व पापे जळून लगेच भस्म होतात आणि त्वरित शिव त्याच्या हृदयात विराजमान होतो आणि त्याच्या मनातल्या सर्व हावभाव ओळखून त्याच्या इच्छा पूर्ण व्हायला मदत करतात. तसे या पौराणिक कथा शिव महापुराणाच्या आता ही चंचुला लक्षपूर्वक ऐकू लागली. कथेच्या अनुषंगाने तो ब्राह्मण श्रोत्यांना उद्देशून म्हणाला, ज्या स्त्रिया व्यभिचार करतात त्यांना मृत्यूनंतर यमलोक फार छळतो. यमाचे दूत त्याला भयंकर छळ करतात. तप्त लोखंडी सळ्यांनी त्यांच्या गुप्त अंगांना डाग देतात.
त्यांना तप्त लोखंडी पुरुष मूर्तींना आलिंगन द्यायला लावतात, तेव्हा ते जीवात्मा भयंकर किंचाळतात, आरोड्या मारतात. आम्हाला या यातना सहन होत नाही आणि व्यभिचार करणार नाही, आम्हाला सोडा, असे ते वारंवार यमदूतांना ओरडून सांगत राहतात. पण यमदूतांना त्यांची दया येत नाही, कारण यमलोकामध्ये दया हा शब्द नसतो. यमलोकामध्ये दया हा शब्द नसतो. म्हणून कर्म करण्याच्या वेळेसच विचार करायला हवा की कोणत्या कर्मामुळे आपल्याला कोणते लोक प्राप्त होणार आहे. तर आपल्याला पण आपल्या आपल्या कर्माने आपल्याला समजून जातं की आपण कुठले कर्म करत आहोत, चांगले करत आहोत, वाईट करत आहोत, मध्यम करत आहोत, या कोणते कर्म करायला हवे. तर हे सुद्धा प्रत्येकाला आपल्या आपल्या कर्माची जाणीव राहते. आत्मा आणि परमात्मा, आपल्या आत्मामध्ये परमात्मा असतो, तर ते परमात्म्याला सर्व काही माहिती राहतं. आपण समोरच्यांशी किती बी खोटं बोलून द्या, किती बी खरं बोलून द्या, पण ज्या वेळेस आपण झोपतो, आपण दिवसभरातून किती पापे केली आहेत, किती चांगलं कामं केली आहेत, कोणती कर्म केलेली आहेत, हे झोपताना 1 मिनिट, 1 क्षण, 1 सेकंद विचार करायला हवा. तर तेव्हा आपली आत्मा आपल्याला साक्ष देते की आज आपण हे कर्म केलं, याच्यामुळे आपल्याला हे फळ भोगावं लागेल. आपण कोणाची निंदा केली तर आपल्याला हे कर्म फळ भोगावं लागेल. सर्वात जास्त जे पाप लागतं, महापाप लागतं, तर ते कुठल्या कारणाने लागतं? चुगली, निंदा नासलती, दोषारोपण करणे, कोणाला टामटूम मारणे, कोणाला आत्मा दुखवणे, वाईट करून त्यांना बोलणे, स्वतःच्या आत्माला सुकून करून घेणे, समोरच्याचे आत्मा दुखवणे, मन दुखवणे आणि त्याच्यात स्वतःचा आत्माला शांती लाभणे. समोरच्याचं जर तुम्ही मन दुखवलं टचून टाचून, फक्त तुमच्या आत्म्याला क्षणिक शांती लागेल की मी बोलली असं, तिला बरोबर सही बोलली, पण ते क्षणिक लागतं. पण ज्या वेळेस शिवमहापुराणाच्या कथा आपण श्रवण करतो ना, हे आत्मिक आपल्याला सुख लाभते आणि सर्व पापे आपले जळून भस्म होतात. म्हणून आपल्याला कोणत्या कारणाने नरक यातना भोगाव्या लागतात, तर आपल्याला ह्या नरक यातना यमदूत देतात. तर यमलोकामध्ये क्षमा हा शब्द नसतो आणि दया हा शब्द नसतो. म्हणून कर्म, तर ते कर्म फक्त आपल्यासोबत जे कर्माचं गाठोडं आहे, जे पुण्याचं गाठोडं आहे, शरीर संपत्ती ही केव्हा पण सुटणारच आहे, पण आत्मा नाही मरत. शरीर खूप वेळा जन्म घेतो, हजारो जन्म घेतो शरीर, पण आत्मा तोच राहतो. म्हणून आत्मा संपत नाही. या शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रविष्ट होतो, दुसऱ्या शरीरातून तिसऱ्या शरीरात प्रविष्ट होतो आणि यमदूत यातना करत राहतात. तर यमलोकामध्ये क्षमा हा शब्द नसतो, दया हा शब्द नसतो. तर तेव्हा ते व्यभिचार करतात, तर ते लोक खूप किंचाळतात की आम्हाला सोडा, वारंवार ओरडतात आम्हाला सोडा, आम्ही आता अशा चुका करणार नाही. पण दया आणि क्षमा हा शब्द यमलोकामध्ये नसतो. म्हणून मनुष्य, तेथील नियम, देव, ऋषी, मनुष्य अशा सर्वांना समान बंधनकारक आहेत. तेथे कोणालाही सूट नाही. प्रत्येकाला आपल्या दुष्कर्माची फळे यमलोकामध्ये भोगावी लागतात आणि आपल्या कर्मामुळे आपल्याला शिवलोकाची फळे भोगावी लागतात. आपल्या कोणत्या पुण्यकर्माईमुळे आपल्याला शिवलोकाची प्राप्ती होते, तर ते फक्त आपल्या कर्माचं, पुण्याचं गाठोडं आपल्यासोबत राहतं. तर आपल्याला या कर्मामुळे आपल्याला लोक प्राप्त होतो. जो कोणी शिवमहापुराण ऐकतो त्याला यमदूत हात लावत नाही, त्याला शिवाचे दूत हात लावतात. जो वारंवार शिवमहापुराणाचे श्रवण करत राहतो, झाले शिवमहापुराण 24,000चा, तर परत पहिला व्हिडिओ लावायचा, परत दुसरा लावायचा, वारंवार. पहिले पण मी मागे शिवमहापुराण टाकलेलं होतं, तर 31 व्हिडिओ त्याचे आलेले होते. तर खूप जणांनी डबल टिबल 4 वेळा 5 वेळा कमेंट्स येत होत्या की ताई आम्ही ह्या गावातून ऐकतोय, आमचं 4थ्यांदा शिवमहापुराण ऐकलंय, आम्ही 5व्यांदा ऐकतोय ताई, आम्ही 6व्यांदा ऐकतोय. ज्यांनी जितक्या वेळा ऐकलेलं हे शिवमहापुराण, त्यांना यमदूत हात लावणार नाही, त्याला शिवाचे दूत हात लावतील ना, शिवलोकी घेऊन जातील. यमलोकामध्ये जर यात किंचित घेऊन पण गेले, पण तिथे शिवाचे दूत त्याला घ्यायला येऊन जातील आणि यमदूत अंतरात्माने की याने कोणते पुण्य केले आहेत म्हणून हे शिवचे दूत इथे आलेले आहेत याला घ्यायला, तर यमलोकामधून त्यांना सोडावेच लागेल, कारण त्याच्या पुण्यकर्माईमुळे त्याला सोडावे लागेल आणि शिवलोकाची त्याला प्राप्ती होईल. तर अशा या यमलोकामध्ये दया हा शब्द नसतो, क्षमा हा शब्द नसतो. तेथे पुण्यकर्माईमुळे दुष्कर्माचे फळ तेथे भोगावे लागतात. म्हणून स्त्रियांनी व पुरुषांनी केव्हाही अर्धमास प्रवृत्त होऊ नये. पुराणिकांचे बोलणे ऐकून चंचुला तर भयाने खूप व्याकुळ झाली.
तिच्या सर्व अंगाला घाम फुटला, घशाला खूप कोरड पडली, शरीर थरथर कापू लागले. कथा संपल्यानंतर सर्व मंडळी निघून गेली. चंचुला पुराणिकासमोर गेली. तिने पाय धरले त्यांचे आणि म्हणाली, हे ब्राह्मण देवता, धर्माला न मला माहिती नव्हतं. धर्माला न जाणल्यामुळे माझ्याकडून सतत दुराचार घडला. खूप असंख्य माझ्याकडून पापे बिघडली. तुमच्या मुखातून प्रवचन ऐकून मला माझी मरणोत्तर गती स्पष्ट दिसत आहे की मरल्यानंतर मेल्यानंतर मला यमदूत काय करणार आहेत ते गती मला स्पष्ट दिसत आहे. माझी दुष्कर्म आठवून भय कंपित माझं झालेलं आहे. माझ्या मनात संसार विषयाना सक्त निर्माण झाले. मी पापिनी आहे, मूढ आहे. माझी निंदा करावी तेवढी थोडी. माझा धिक्कार असो. वाईट विषयाच्या मागे लागून मी धर्मभ्रष्ट केलंय. हाय रे दुर्दैवा, आता माझी दुर्गती कोणीही टाळू शकत नाही. नरक यातना माझ्या नशिबात आहेत. नरक यातना मला भोगत असताना कोणता बुद्धिमान पुरुष मला तेथे साथ देईल नरक लोकामध्ये? मृत्यू समय मला नेण्यासाठी आलेल्या भयंकर यमदूतांना मी पाहू शकेन का? मी त्यांच्या समवेत धैर्याने जाऊ शकेन का? यमदूत मला घ्यायला येतील तेव्हा तर मी पाहू शकेल का? शिवाचे दूत येतील मला की यमचे दूत येतील? मला नाही वाटत की मला शिवाचे दूत घ्यायला येतील, कारण मी शिव महापुराणाचे कधी श्रवण केले नाही. ज्याने शिव महापुराणाचे श्रवण केलेले राहतात त्याला शिवाचे दूत येतात. विमान येते शिवलोकातून आणि त्याच्या हात बसून आरामाने आपला आत्मा असा निघतो ना, काहीच आपल्या आत्म्याची, आपल्या शरीराची हेळसांडणी होत नाही. आत्मा आणि ज्योत, आत्म्यामधून जी ज्योत निघते छोटीशी, ती अशी फुलासारखी निघते. आणि जे यमदूत आपल्याला घ्यायला आलेले राहतात तर जी ज्योत राहते तर ती अशी आरामाने फुलासारखी अशा तळहातावर ते घेऊन जातात. शरीर तिथेच, आपलं बॉडी जी राहते ती तिथेच आपली पडून राहते. त्या बॉडीमधून आपला जो आत्मा राहतो तोच फक्त निघतो. ते आपण स्वतः पण बघतो की आपली आत्मा हे यमदूताच्या हाती आहे की शिवलोकाच्या हाती आहेत, की शिवाचे जे दूत आलेले आहेत त्यांच्या हाती आहे की यमच्या हाती आहे. तर ते आपण स्वतः बघतो. आणि आपले जे नाव आहे, जे नाव आपलं चालतं की नावावर आपली जे शरीर आहे, तर ज्या वेळेस आपल्या शरीरातून जो ज्योत निघून जाते त्यावेळेस ती बॉडी बनून जाते. त्याला नाव पण नाही राहत, काहीच नाही राहत, ते बॉडी म्हणतात. मग त्यानंतर तर जी आपली बॉडी आहे त्याच्यातून जो आत्मा निघतो तो शिवाचे दूत असे फुलासारखे त्या विमानामध्ये आपल्याला घेऊन जातात. तर ते चंचुलाला अशी भयंकर भीती वाटत होती की मी एवढ्या महापाप केलेले आहे, खूप काही पाप केलेले, तर मला नाही वाटत की मला शिवलोकातून शिवदूत घ्यायला येतील. अशा असंख्य पापामुळे आलेल्या मला भयंकर यमदूत मला भयंकर यातना देतील. मी यमदूतांना पाहू शकेन का? मी त्यांच्या समेत धैर्याने जाऊ शकेन का? नरकात माझ्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात येतील, मला दुःख यातना देण्यात येतील. मी कशी सहन करणार? पाप चरणी केल्यामुळे मी डुबणार, नष्ट होणार, मारली जाणार, जळून जाणार. हे ब्राह्मणा, दुष्कर्माच्या परिणामाचा विचार करून माझे हृदय दुःखाने फुटून जात आहे. आता मी काय करू? कोणाला शरण जाऊ? मला माझ्या कुकर्माचा पश्चाताप होत आहे. मी तुझे पाय धरले आहेत. आता तूच माझी माता, तूच माझा पिता, तुला माझी करुणा येऊ दे. तू मला पापमुक्त होण्यासाठी मार्गदर्शन कर. माझी निराशा करू नकोस. मी तुला मनोमन गुरु मानले आहे. तू या अबलेचा उद्धार कर, असे सूत म्हणाले. शौनिकाजींनी अशा प्रकारे खेदाने विलाप केल्यानंतर, विलाप चंचुलाचा ऐकल्यानंतर ब्राह्मणाला एकसारखी विनवणी करू लागली. तिची ही अवस्था पाहून त्या विप्रेला दया आली. त्याने तिला प्रेमपूर्वक उठवलं, तिला सात्वन करायला आणि ब्राह्मण चंचुलाला म्हणाला, बाई, तू खरोखरच भाग्यवान आहेस. भगवान शंकराच्या कृपेने शिव महापुराणातील हे वैराग्यपूर्ण कथा ऐकून तू अगदी वेळेवर जागृत झाली आहेस. तुला आपल्या कृतकर्माचा पश्चाताप होत आहे. तू तुझ्या कल्याणाचा आणि उद्धाराच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट केली आहेस. घाबरू नकोस, चिंताही करू नकोस. तू शिवजींना शरण जा. त्यांच्या कृपेने तुझे सर्व पाप नष्ट होतील. मी तुला भाग्यवान शंकराच्या महात्म्य पर एक एक कथा सांगतो. त्या योगे तू जेवढ्या कथा श्रवण करशील तेवढे तुझे पाप नष्ट होतील. तुझे निश्चित मार्गदर्शन प्राप्त होईल. तुला उत्तम सुखदायक श्रेष्ठ गती मिळेल. मी आधी सांगितलेली कथा ऐकून तुझी बुद्धी पश्चातापाने शुद्ध झाली आहे. तुझ्या मनात विवेक आणि वैराग्य उत्पन्न झालं आहे. माझ्या पापी जनासाठी पश्चाताप हेच सर्वात मोठे प्रायश्चित असते. पश्चाताप हाच आपल्याला दुष्कृत्यांकडे डोळसपणे पाहायला लावतो. पश्चातापामुळेच मन पापाचरणापासून परावृत्त होते. साधुजन म्हणतात, पश्चाताप हेच आत्मशुद्धीचे प्रथम साधन आहे.
जो पश्चाताप करतो तोच आपल्या पापाचे निराकरण व्हावे म्हणून प्रायश्चित होऊ शकतो. जो मनुष्य विधीपूर्वक प्रायश्चित करतो, प्रायश्चित घेतो, निर्भय होतो, जो आपल्या कुकर्मासाठी स्वतःला दोषी मानतो, त्याचे दोष लगेच त्वरित संपून जातात. ज्याला माहिती आहे की आपण पाप केलेलं आहे या खोटं बोललं आहे की निंदा नासलती केली आहे, या समोरच्या व्यक्तीबरोबर आपण खूप वाईट कृतज्ञ केलेले आहे. जर तुम्हाला पश्चाताप आला शिवजी समोर, शिवलिंगासमोर, मंदिरासमोर, देवघराच्या देवांसमोर, तर तुमचे पापे त्वरित नष्ट होतील. ज्याला पश्चाताप येतो त्याला पाप लागत नाही, पण पश्चाताप करायला तर हवा. इगो आणि ॲटिट्यूड कुठून आताच्या लोकांमध्ये भरलेला आहे, ते पश्चाताप करू शकत नाही. राहतात 100मधून 10 जण की पश्चाताप करू शकतात. त्याला त्याच्या स्वतःची जाणीव राहते की आपल्या हातून कुठली पापं घडली, कोणाचं मन दुखवलं आहे, कोणाला आपण काय बोललेलं आहे. पण आताच्या या जे कलियुगामध्ये सर्वांना असं वाटतं की मी जे सांगेल ती उत्तर दिशा, मी जे बोलतो आहे ते सत्य आहे, समोरचं जे बोलत आहे ते माझ्या पुढे काहीच नाही. आताचा टाईम असा आहे. तर या कलियुगामध्ये पश्चाताप येत नाही. त्यांना असं वाटतं जर आपण पश्चाताप केला या आपण सॉरी बोललो तर आपण खूप छोटे होऊन जाणार, की आपण याच्यासमोर खूप लहान बापाचं होऊन जाणार. पण आताच्या याच्यात कोणीच पश्चाताप करत नाही, खूप क्वचित लोक पश्चाताप करतात. तसं या चंचुलाला पश्चाताप येत होता, आणि जो पश्चाताप करतो, जो प्रायश्चित करतो, त्याला शिवचे दूत हात लावतात. यमचे दूत हात लावत नाही. यम लोकामध्ये ते घेऊन नाही जात. म्हणून आपल्या कुकर्मासाठी स्वतःला जो दोषी मानतो, ज्याला असं वाटतं की माझ्या हातून हे दोष घडलेला आहे, हे शिवा, हे शिवशंभू, हे शिवशिव, माझ्या हातून हा दोष लागलेला आहे, तर हा दोष माझा कमी कर. तर शिवशंभू त्याचा त्वरित दोष नष्ट करतो, कारण तो प्रायश्चित करतो, पश्चाताप करतो तो शिवासमोर. पण आताच्या वेळी हल्ली याच्यात या दुनियामध्ये कोणी पश्चाताप करत नाही, खूप क्वचित लोक करतात. आता तर मी, इगो, ॲटिट्यूड ह्या शब्द खूप झालेले आहेत, म्हणून पश्चाताप कोणी करत नाही. त्याबद्दल खेद मानून पश्चाताप करतो, त्याला उत्तम गतीची प्राप्ती होते, यात शंका नाही. शिव महापुराणाचे महात्म्य फार थोर आहे. त्याच्या श्रवणाने चित्त शुद्ध होते, मन निर्मळ होते. शुद्ध चित्तेमध्ये शिव पार्वती वास करतात. असा विश्वात्मा शिवपदाचा अधिकारी होतो. शिवपुराणातील कथा सर्व मानवांसाठी उत्तम उपदेश, कल्याणप्रद आहे. त्याचे लक्षपूर्वक श्रवण करावे. या कथा भवरोगाचा नाश करून संसाररूपी बंधन तोडून टाकतात. या शिवकथाचे श्रवण पठन करून त्यावर वारंवार चिंतन मनन करावे. हे ब्राह्मणी, म्हणूनच माझे तुला असे सांगणे आहे की तू आपले मन विषयापासून परावृत्त करून परम पावन शिवकथा भावभक्तीने लक्ष देऊन ऐक. ही कथा श्रवण केल्याने चित्त शुद्ध होते, मनुष्याला मोक्षाची प्राप्ती मिळते. जो मनुष्य निर्मळ अंतकरणाने भगवान शंकराचे चरणांचे चिंतन करतो, भगवान शंकराचे शिव महापुराण कथन श्रवण करतो, त्याला याच जन्मात मुक्ती मिळते. हे त्रिवार सत्य आहे असे शिवाने स्वतः सांगितले आहे. तेव्हा सूत म्हणाले, शौनिकजी, एवढे बोलून तो शिवभक्त ब्राह्मण क्षणभर थांबला. त्याचे हृदय भरून आले होते. त्याने डोळे मिटले. तो शंकराचे मनोमन ध्यान करू लागला. चंचुलाची अवस्थाही काही वेगळी नव्हती. पश्चातापाने दग्ध झालेल्या तिला अशाच एका किरण दिसत होता. ब्राह्मणेच्या उपदेशाने तिचे अंतकरण प्रसन्न झाले. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने ब्राह्मणाचे पाय धरले आणि म्हटले, हे विप्रश्रेष्ठा, तुझे बोलणे ऐकून मी कृतार्थ झाले आहे. तू परमार्थाचा उत्तम मार्गदर्शक आहेस, मोठा परोपकारी आहेस, तू खरोखर धन्य आहेस, प्रशंसनीय आहेस. हे साधो, मला नरकाची खूप भीती वाटत आहे. तू माझा उद्धार कर. शिव महापुराणातील अमृत समान असलेली एक कथा ऐकून जर माझ्या मनात वैराग्य उत्पन्न होऊ शकतं, तर त्या संपूर्ण शिव महापुराणाच्या श्रवणाने किती श्रेष्ठ पुण्य फळ मिळेल त्याची कल्पनाच करत नाही. माझ्या मनात संपूर्ण शिव महापुराण ऐकण्याची दुर्धर्ष इच्छा निर्माण झाली आहे. ही माझी मनोकामना तू पूर्ण कर, अशी माझी विनम्र प्रार्थना आहे. चंचुलाचे बोलणे ऐकून त्या पुराणिक ब्राह्मणाला परम संतोष वाटला. त्याने तिला शिव महापुराण ऐकवण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर ती ब्राह्मणी गोकर्णी क्षेत्रातच राहिली. पुराणिकांची नित्यनेमाने सेवा करू लागली. तो शुद्ध चित्त ज्ञानी ब्राह्मण तिला शिव महापुराण सांगू लागला. तीही परम श्रद्धेने श्रवण करू लागली. अशा प्रकारे तिला त्या पावन शिवपीठावर येऊन मोठा लाभ झाला. त्या कथाच्या पुण्यप्रभावाने तिचे आधीचे सर्व दुष्कर्म जळून गेले. ती शिवजीच्या सगुण साकार रूपाचे आणि त्याच्या सच्चिदानंदमय स्वरूपाचे अहोरात्री चिंतन करू लागले. तिला दृढ वैराग्य प्राप्त झाले. कसलेही आसपास राहिले नाहीत. आयुष्य मर्यादा पूर्ण झाल्यावर तिने गोकर्णी क्षेत्री शांतपणे डोळे मिटले. तेवढ्यात तेथे शिवलोकातून एक दिव्य विमान आले. ते अत्यंत तेजस्वी आणि शोभमयान होते.
त्यात रुद्रासमान दिसणारे पार्षदगण होते. त्यांनी तिला सन्मानाने त्या विमानात बसवले. तेव्हा ती ही दिव्य स्वरूप दिव्य गणांना झाली. विमान शिवलोकी पोचले. शिवगणांनी संचलेल्या शिवसभेत नेले. तेथील वैभवशाली उच्च आसनावर भगवान शंकर विराजमान झाले होते. त्या सनातन स्वयंभू ईश्वराला 5 मुखे आणि प्रत्येकी 3 याप्रमाणे 15 नेत्र होते. त्याच्या प्रत्येक मस्तकावर अंध्रचंद्राकृती दिव्य मुकुट शोभून दिसत होता. कंठ नीलवर्ण होता. अंगकांती कर्पुरासमान गोरवर्ण अत्यंत तेजस्वी होते. त्यांनी आपल्या सर्व अंगावर श्वेत भस्म लावले होते. श्वेत वस्त्र परिधान केली होती. त्यांच्या वाम अंकावर भगवती गौरी बसली होती. ते विद्युल्लते समान अत्यंत तेजस्वी होते. तिचे लावण्य अद्भुत होते. सर्व देवता त्यांची सेवा करण्यासाठी तेथे तत्परतेने उभे होते. गणेश, भृंगी, नंदी, वीरभद्र आदी सर्व शिवगण आपल्या स्वामींच्या आज्ञेची वाट पाहत होते. भक्तिभावाने हात जोडून उपस्थित होते. आपल्या आराध्य देवताचे अर्थात भगवान शंकराचे ते परम उज्ज्वल दिव्य स्वरूप पाहून चंचुला खूपच प्रसन्न झाली. त्यांना वारंवार प्रणिपात केला. प्रणिपात म्हणजे नमस्कार केला. हात जोडून विनम्र भावाने उभी राहिली. तिचा कंठ सद्गती झाला होता. डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. तिची अवस्था पाहून शिव पार्वतीचे अंतःकरण करुणेने भरून आले होते. त्यांनी शिवाकडे तिच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. तिच्या प्रेमाने जवळ बोलवले. त्यानंतर चंचुला पार्वतीची सखी होऊन परममंगल शिवलोकी अक्षय सुखाचा लाभ घेत कालक्रमणा करू लागले. तर अशी ही चंचुला आणि बिंदूकची कथा होती. तर आता ही चंचुला तर ते शिवमहापुराण ऐकून ती तर मोक्ष झाली, या मुक्ती मिळाली. पण बिंदूक ब्राह्मणाला पिशाच योनी मिळाल्यामुळे ती चंचुलाला आपल्या पतीविषयी आजना जागृत झाली की माझा पती मरण पावला आहे, तर तो कुठे आहे, तर तिला अशी जाणण्याची इच्छा झाली. तर पुढे आपण ही कथा ऐकूया. तेव्हा सूत म्हणाले, शौनिकजी, चंचुला भगवती उमादेवीची अर्थात पार्वतीची मनपूर्वक सेवा करीत असे. एके दिवशी ती आनंदमग्न होऊन अंबिकेपाशी गेली. पार्वतीजवळ गेली आणि तिने तिला नमस्कार केला व मधुर शब्दांनी तिची स्तुती केली. चंचुला म्हणाली, हे गिरिराज नंदनी, हे पार्वती माता, हे स्कंद माता, हे शंभूप्रिये उमा, तुला माझा नमस्कार असो. तू सर्वांना सुखदायक आणि कल्याणप्रद आहेस. तू जे नामस्मरण जे कोणी करतात त्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. तर तू ब्रह्मस्वरूप आहेस. तू सगुण आहेस, निर्गुण आहेस. तू विश्वाची आदी करीण आहे, जगाची निर्मिती आहे, त्यांची पालन व संरक्षण करणारी आहेत. त्यांचा सहार व सर्व गोष्टी तू लीला करतेस. सत्व, रज आणि तम त्रिगुणाचा तू आश्रय आहे. तू सूक्ष्म तर आहेच, पण अनंत पण आहे. तू आदी माया जगदंबा आहे. तू सतचित्त आनंद स्वरूप आहे. तू मूळ प्रकृती आहे. तू भक्त वत्सल्य आणि भक्त भामिनी आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश कार्यप्रवत करून ज्यांना उत्तम प्रतिष्ठा मिळवून देणारी आहे. तू संत सज्जनांची कैवारी घेणारी आहेस. तू असुरांचा नाश करणारी, तू पराशक्ती आहे. तुझी कीर्ती अगाध आहे, कर्तव्य अगाध आहे. म्हणून हे देव, ऋषी, मानव आदी सर्वजण तुझी आराधना करतात. पार्वतीची स्तुती करताना चंचुलेचे अंतकरण भरून आले. जो कोणी अशी स्तुती करतो, श्रवण करतो, ऐकतो, पठन करतो, त्याला 7 जन्मापर्यंतचे अखंडची प्राप्ती तर होतेच, पण त्याचे दुःख दारिद्र्य त्वरित नाहीसे होतात. तिच्या डोळ्यातून प्रेम अश्रू वाहू लागले. मग ती विनम्रतेने शांत उभी राहिली. तिची अवस्था पाहून पार्वतीला मोठे समाधान वाटले. तिने तिच्याकडे करुणामयी दृष्टीने पाहिले व ती म्हणाली, चंचुले सखी, शिवलोकी सद्गती प्राप्त झाल्यामुळे तुझ्या मनात आम्हा दोघांबद्दल अपार कृतज्ञता आहेत. मी जाणते तू माझी अत्यंत आदराने स्तुती केलीस, त्यामुळे मी प्रसन्न झाले. मी तुला काय वरदान देऊ? चंचुला म्हणाली, हे गिरिराज कुमारी, तू दीनपतींचा उद्धार करणारी आहेस. माझे पती बिंदुक हे ब्राह्मण असून वेदविहित आचरण करीत नसेत, व्यभिचारी होते, वेश्यगमन करत असे आणि सदैव पापचरण करणारे होते. एकदा शूद्र जातीच्या वेश्येवर ते फार आसक्त झाले होते. तिच्याशीच त्यांनी लग्न केले, तिच्या सहवासातच राहायचे, तिच्याशीच रमायचे. ते माझ्या आधी मरण पावले होते. आयुष्यभर दुष्कर्म केले आहेत माझ्या पतीने बिंदुकने. केल्यामुळे त्यांना कोणती गती प्राप्ती झाली आहे तुम्ही मला सांगू शकाल का? असे मी नेहमी विचार करते. हे जगज्जननी, हे सर्व साक्षी, हे सर्वज्ञ, माझे पती आता कोणत्या अवस्थेत आहेत, कोठे आहेत ते सांगण्याची कृपा करा. तू असा काहीतरी उपाय कर ज्या योगे त्याचा उद्धार होईल. ते येथे येतील आणि त्यांची माझी पुनर्भेट होईल. पार्वती म्हणाली, मुली, तुझा पती बिंदुक दुष्ट हा महापातकी होता. त्याचे अंतकरण दूषित होते. तो अतिशय दुःखद अवस्थेत निधन पावला. वेश्यगमन केल्यामुळे त्या मूर्खाला प्रदीर्घ काळ नरकात खितपत पडावे लागले. तेथे त्याने अगणित यातना भोगल्या. उर्वरित पापभोग भोगण्यासाठी तो विंध्य पर्वतावर पिशाच रूपाने भटकत आहे.
तहान भुकेने व्याकुळ होऊन नाना प्रकारचे क्लेश भोगत आहे. सूत म्हणाले, शौनिकजी, गौरीच्या मुखातून बिंदुकाचे दुर्गतीचे वर्णन ऐकून चंचुलाला अतिशय वाईट वाटले. ती दुःखाने हुदके देऊन रडू लागली. तिने कसेबसे स्वतःला आवरले. मग पार्वतीला हात जोडले व म्हणाली, हे माहेश्वरी, पतीचा सद्य वृत्तांत जाणून माझे मन आक्रोश करीत आहे. मी फार व्यथित झाली आहे. हे महादेवी, मी तुला शरण आली आहे. तू माझ्यावर कृपा कर. कुत्सित बुद्धी असलेल्या माझ्या दुष्ट पतीला त्वरित सद्गती मिळेल अशी काहीतरी योजना कर. मी तुझी सदैव ऋणी राहील. पार्वती म्हणाली, चंचुले, शिव महापुराणाचे महात्म्य किती थोर आहे याचा तू प्रत्यक्ष अनुभव घेतला आहेस. तुझ्या पतीने यातील पुण्यवान कथा श्रवण जर केल्या तर त्याचे जन्मोजन्मांचे पातकाचे निरसन होईल. त्याला उत्तम गती प्राप्त होईल. गौरीच्या मुखातून प्रकटलेली ती अमृतमयी आशीर्वाचनेच होशी. तिच्या बोलण्याने चंचुलाचा शोक दूर झाला. अंतःकरण शांत झाले. तिने भगवतीला हात जोडले व म्हणाली, माते, तू माझ्या पतीच्या उद्धारासाठी सर्वश्रेष्ठ उपाय सांगितला आहे. आता तूच त्याला शिवमहापुराण ऐकवण्याची व्यवस्था कर अशी माझी प्रार्थना आहे. चंचुलाच्या विनंतीला मान देऊन पार्वतीने शिवलीलाचे गुणगान करणाऱ्या गंधर्वराज तुंब्रोला त्वरित पाचारण केले, बोलवले. ती त्याला म्हणाली, वत्सा, तू भगवान शंकराचा भक्त आहेस. तुझे माझ्यावर तितकेच प्रेम आहे. तू माझे मनोगत जाणतोस. माझी कार्य सिद्ध करण्यासाठी नेहमी तत्पर असतोस. तुझे कल्याण असो. मी आता काय सांगते ते लक्षपूर्वक ऐक. तुंब्रूला म्हणाले, पार्वती माता, मी जे सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐक. ही माझी सखी चंचुला, माझी मैत्रीण, ही जी सखी आहे ही चंचुला, तू हिच्यासोबत जा. विद्या पर्वतावर जा. तेथे एक भयंकर पिशाचांचा संचार आहे. त्याचे पूर्वजन्मीचे नाव बिंदू. तो ब्राह्मण या चंचुलेचा पती होता. कुसंगतीने तो पथभ्रष्ट झाला. क्रोधाने त्याची बुद्धी फिरली होती. तो विवेकहीन झाला. त्याला आपल्या कर्तव्याचा विसर पडला. त्याने स्नान संध्या नित्यकर्म सोडून दिली होती. दुर्जनांची मैत्री करून सज्जनांचा तो द्वेष करत होता. भक्षण करणे, दूषित वस्तूंचे दान घेणे, शस्त्रे बाळगून हिंसा करणे, लोकांना त्रास देणे, खोटी साक्ष घेणे, त्यांच्या घरांना आग लावणे, वेश्यगमन करणे ही त्याची स्वभाव कर्म झाली होती. पुढे त्या दुष्टाने स्वपत्नीचा त्याग करून एका शूद्र जातीतल्या वेश्याशी विवाह केला. अशा प्रकारे तो मरेपर्यंत दुराचारच करत राहिला. मृत्यूनंतर यमदूतांनी त्या दुरात्म्याला यमलोकी नेले. कुंभीपाकात टाकले. रौरवादी नरकात घालून त्याला गरागरा रगडले. अणवणीत छळ केला. कालांतराने त्या पाप आत्म्याला पिशाच योनीत जन्माला घातले आहे. तोच बिंदुक आता पिशाच रूपाने विंध्य पर्वतावर फिरत आहेत. उर्वरित पापाचे फळ भोगत आहे. शिव महापुराणातील दिव्य कथा जो कोणी ऐकतो त्याचा पापांचा नाश होतो. तो शिव महापुराणातील दिव्य कथा पापांचा नाश करून पुण्यवृद्धी करणारा आहे. या कथांचे श्रवण सर्वोत्कृष्ट पुण्यकर्म आहे. तू त्याच्या सम्मुख शिव महापुराणाचे वाचन कर. त्या श्रवणाने प्रभावाने तो पापमुक्त होईल. त्याचे अंतःकरण शुद्ध होऊन तो प्रेत योनीत मुक्त होईल. त्या गहिरीतून बाहेर आल्यावर त्याला दिव्य विमानातून तू शिवलोकी घेऊन जा. त्याला शिवजी समोर उपस्थित कर. तेव्हा सूत म्हणाले, शौनिकजी, तुंब्रू हा नारदाचा मित्र. तो उमामहेश्वराचा महान भक्त. अंबिकेने आपल्या सेवेची संधी दिली. याला त्याला मनोमन खूपच आनंद झाला. आपल्या भाग्याचा हेवा वाटला आणि तो चंचुलेला समोर घेऊन विमानाने विंध्य पर्वतावर आला. तेथे त्याला अक्राळ विक्राळ असे एक पिशाच दिसले. त्याचे शरीर विशाल होते. चेहऱ्याच्या मानाने त्याची हनुवंटी बरीच मोठी होती. ते कधी हसत होते, कधी रडत होते, कधी अस्तव्यात उड्या मारत होते. आपल्या पतीची ती अवस्था पाहून चंचुलाला फार वाईट वाटले. महासामर्थ्यवान तुंब्रूने पिशाच रूप बिंदुकाला पाशांनी बांधून टाकले. त्यानंतर पवित्र स्थान पाहून एक सुशोभित मंडप घातला. पिशाचाला त्या मंडपात आणून बसवले. विंध्य पर्वतात अनेक ऋषीमुनी तपश्चर्येच्या उद्देशाने आश्रम बांधून राहत होते. एका पिशाच्या उद्धारासाठी तुंब्रू भगवती अंबिकेच्या आज्ञेने शिव महापुराणाचे वाचन करणार आहे. ही वार्ता बघता बघता सर्व दूर पसरली. त्या पावन शिवकथाचे आपल्यालाही श्रवण घडावे. अनेक वयोवृद्ध, तपवृद्ध, ऋषी, देवर्षी आणि शिष्यसहित तेथे आले. तुंब्रूने त्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत केले. त्याने आदराने मंडप बसवला. सर्व श्रोते स्वतःच्या कल्याणासाठी तेथे आले. एवढा मोठा श्रोते समुदाय पाहून तुंब्रेने मन प्रफुल्लित झाले. हातामध्ये विणा घेऊन त्याने शिव महापुराण अमृत कथा ऐकण्यास सुरुवात केली. त्याने पहिले विद्येश्वर संहितेपासून 7व्या वायू संहितेपर्यंत संपूर्ण शिव महापुराण महात्म्य वर्णन केले व अमृत मधुर श्रवणाने उपस्थित श्रोते धन्य झाले. त्या पुराण कथाच्या प्रभावाने बिंदुक ब्राह्मणाचे पूर्वजन्मकृत संपूर्ण पापे जळून भस्म गेले. जेवढे त्याने पापे केली होती तर फक्त श्रवण मात्रे संपूर्ण पापे त्याचे जळून
भस्म झाली, त्याचे पुण्य वृद्धिगत झाले, तो पिशाच योनीतून तत्काळ मुक्त झाला, त्याला रुद्रासमान दिव्य रूप प्राप्त झाले. भाळी तृतीय कर्पूर गौरम विग्रह कांती श्वेत वस्त्रे परिधान केली आणि शिवा समान आभूषणे धारण केलेली भस्मचर्चित तनू पाहून चंचुलाला खूप आनंद वाटला, प्रसन्न वाटले. श्रोत्यांनी आनंद व्यक्त केला. ते सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. बिंदुक आणि चंचुलाने तुंबरे सहित तेथे उपस्थित असलेल्या तपस्व्यांना सर्व काही सांगितले. अत्यंत आदराने नमस्कार केले. त्यांचे चित्त परमानंदाने भरून गेले होते. ते दोघे शिवजीचे यशोगान करू लागले. त्यांच्या मुखातून शिवस्तवन ऐकून श्रोते तल्लीन झाले. शिव महापुराणाचे श्रवण या त्या सर्व मंडळींसाठी फार मोठी पुण्य पर्वणी होती. तपोनिष्ठ ऋषींनी शिवप्रभूचा उत्सवपूर्वक जय जयकार केला. त्या जय जयकाराने विंध्य पर्वताचा सारा आसमांत दुमदुमून गेला. त्यांनी बिंदुक चंचुलाचा अनेक शुभ आशीर्वाद दिले. तुमरूचे आभार मानून ते सर्व ऋषीजन आपापल्या आश्रमात परतले. तेवढ्यात तेथे शिवलोकातून एक तेजस्वी विमान आले. बिंदुक आणि चंचुलाला त्या विमानात बसवून तुंबरेने कैलासाकडे प्रस्थान केले. मार्गामध्ये ते दाम्पत्य शिव महाप्रभूचे गुणगान करीत होते. शिवलोकी भगवान शंकर, देवी पार्वतीने त्या दोघांचे प्रसन्नतेने स्वागत केले. त्यांनी बिंदुकाचा सत्कार केला. शंकरांनी त्याला आपले पार्षद केले. अशा प्रकारे शिव महापुराणाच्या श्रवणाने बिंदुक आणि चंचुला दोघांचा उद्धार झाला. शिव पार्वतीचे सानिध्य प्राप्त होऊन ते दोघे सनातन शिवधामी अखंड वास्तव्य करू लागले. तर अशा या बिंदुक आणि चंचुलाची ही कथा होती. तर ती मी तुम्हाला सांगितली. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला ही माझी कथा आवडली असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कोणतून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. आता शिवपुराणाचा श्रवणविधी. शिवपुराणाच्या श्रवणविधीने काय होते? शौंडिक ऋषी सुतांना म्हणाले, हे महामुने, तुम्ही श्रेष्ठ शिवभक्त आहात, महाप्रज्ञावान व्यास शिष्य आहात. तुमचे सद्गुण कौतुकास्पद आहे. तुम्ही महान उपदेशक आहात. गुरुतुल्य अशा तुम्हाला नमस्कार असो. तुमच्या मुखातून शिवपुराण ऐकायला मिळणे ही आमच्यासाठी फार मोठी पुण्य पर्वणी आहे. या कथा श्रवणाचे संपूर्ण उत्तम फल आम्हा श्रोत्यांना प्राप्त व्हावे म्हणून शिव महापुराणाचे श्रवण कसे करावे याविषयी काही मार्गदर्शन करा. त्या सूत म्हणाले, शौनिकजी, तुमच्या मनात शिवकथाचे श्रवण करण्याबद्दल असलेली आस्था पाहून मला समाधान वाटत आहे. शिवलीलाचे श्रवण करणे ही शिवाची सेवा आराधना आहे. ती विधीपूर्वक झाली पाहिजे असे माझे विनम्र सांगणे आहे. आता मी तुम्हाला शिव महापुराणाचे श्रवण कसे करावे, तत्पूर्वी काय व्यवस्था करावी याविषयी सविस्तर सांगतो. प्रथम विद्वान ज्योतिष्य ब्राह्मणाला पाचाचरण करावे. त्याचा यथोचित आदर सत्कार करावा. त्याला द्रव्य वस्त्राधिक दान देऊन संतुष्ट करावे. जो पुराणिकार तुम्हाला कथा ऐकवतो त्याला द्रव्य आणि वस्त्र देऊन त्याला संतुष्ट करावे. मग आपले मनोगत व्यक्त करावे. त्याच्याकडून ग्रंथ वाचनासाठी उत्तम मुहूर्त जाणून घ्यावा. या सत्कर्माचा संदेश सर्व लोकांना कळवण्याची व्यवस्था करावी. जे भगवत भक्त आहेत ते स्वतःचे कल्याण इच्छिता आणि सर्वांना अवश्य बोलून घ्यावे. परिसरात जे जे शिवभक्त आहेत, जे शिवकथांचे कीर्तन आणि श्रवण करण्यास उत्सुक असतात, त्या सर्वांना आदराने निमंत्रित करावे. त्यांचा सत्कार करावा. शिवालय, देवालय, तीर्थस्थान, अरण्य आणि घर ही सर्व स्थाने ग्रंथ श्रवण पठणाच्या दृष्टीने योग्य मानली जातात. तेथे स्वच्छता करावी. विस्तृत मंडप उभा करावा. केळींचे खांब, पताका, फुलांच्या माळा, रंगमाला अशा विविध सामुग्रीने सुशोभित कराव्या. त्यांच्या चारी कोपऱ्यांमध्ये ध्वज लावावे. भगवान शंकरासाठी एक उच्च आसन तयार करावे. त्यावर त्याची सुंदर मूर्ती किंवा चित्र ठेवावे. कथा निरूपण करणाऱ्या वक्त्यासाठी सुखदायक मृदू आसन घालावे. श्रोत्यासाठी सतरंजी बैठक व्यवस्था करावी. तेथे एक महत्त्वाची सूचना करावीशी वाटते. या जगात कोणी जन्माने गुरु होतो, कोणी आपल्या सद्गुरूने गुरु होतो. त्या गुरूंचे प्रकारही वेगवेगळे असतात आणि त्यांच्या अवस्थाही वेगवेगळ्या असतात. या सर्वांमध्ये पुराणाचा ज्ञाता असलेले विद्वान परमगुरू मानला जातो. पुराणवेता हा नेहमी सुचिरभूत, दक्ष, शांत, ईर्ष्या नसलेला, साधुवृत्तीचा, दयाळू, प्रवचन कुशल असावा. जो पुराणकार आहे, जो तुम्हाला कथा ऐकवतोय, तर तो कसा असायला हवा? शांत, ईर्ष्या नसलेला, साधुवृत्तीचा, दयाळू, प्रवचन कुशल असावा. पुराणातील पुण्यकथाचे निरूपण करण्यासाठी असेच विद्वान योग्य असतात. त्यांची वाणी अभिष्ट फल देणारी असते. त्यासाठी कल्याणप्रद असणारे त्यांच्याकडे तू इच्छेतेने पाहू नये. त्यांची निंदा, पुराणिकांची, जो तुम्हाला पुराणकथा श्रवण करवतोय त्याची निंदा कधी करू नये, पाप लागते.
त्याविषयी आदर बाळगावा. कथा सांगणारा जो कथा तुम्हाला ऐकवतोय, श्रवण करवतोय, तुमची पापे जळून भस्म करतोय, त्याच्याविषयी आदरच बाळगावा. अहंकाराने केलेले श्रवण निष्फळ होते. जर तुमच्या मनात अहंकार आहे आणि शिवमहापुराण ऐकताय तर तुम्हाला काहीच लाभ होणार नाही, निष्फळ जाईल. म्हणून सद्भावनेने, दया ठेवून सद्भावनेने श्रवण करावे. भगवान शंकर स्वतःच्या लीला ऐकण्यासाठी या मंडपामध्ये सूक्ष्म रूपाने हजर राहतात. जो कोणी शिवमहापुराण कथा श्रवण करतो, ऐकवतो, वाचतो, या कोणाला सांगतो, या जिथे शिवमहापुराण कथा चालू राहते त्या मंडपामध्ये सूक्ष्म रूपामध्ये शिवजी हाजीर असतात. शिव स्वतः हजर असतात. ते आपल्याकडे कौतुकाने पाहत असतात अशी धारणा ठेवावी. त्यामुळे भावभक्ती वृद्धिगत होऊन भगवान शंकराच्या श्रवणविषयी आस्था वाढते, गोडी निर्माण होते. वक्त्यानेही ठेवावी. त्यामुळे भावभक्ती वृद्धिगत होऊन श्रवणविषयी आस्था वाढते, गोडी निर्माण होते. वक्त्याने श्रोत्यांना आनंद होईल अशा प्रकारे सम्यक प्रस्तिक निरूपण करावे. सूर्योदयापासून 3.5 प्रहर हा कालखंड कथा वाचण्याच्या दृष्टीने उपयुक्त सांगितला आहे. 1 प्रहर म्हणजे 3 तास, 7.5 घटका, मध्यंकाळी 2 घटका. कथा वाचन थांबावे म्हणजे उपस्थितांना थोडी विश्रांती मिळून मलमूत्रादी विसर्जन करणे सोयीचे होईल. शिवपुराणाचे श्रवण करणे हे एक व्रत आहे. या व्रताचे इष्टफल मिळावे म्हणून श्रोत्यांनी कथेस आरंभ होण्यापूर्वी 1 दिवस आधी तसा संकल्प करावा. व्रतस्थ राहावे, ब्रह्मचार्याचे पालन करावे. वक्त्यानेही शौर कर्म करून घ्यावे. कथारंभदिनी श्रोत्यांनी प्रांतसमयी लवकर उठावे. आपली प्रभातीची सर्व नित्य कर्मे थोडक्यात उरकावी. मंडपात वेळेवर उपस्थित राहावे. आयोजकाने वक्त्याजवळ त्याच्या साह्यार्थ आणखी एक विद्वान व्यक्तीला बसवावे. तो श्रोत्यांच्या शंकाचे निवारण करण्यास कुशल असावा. कथा निरूपणापूर्वी या सत्कार्यात कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये म्हणून सर्वप्रथम गणपतीची पूजा करावी, संकल्प करावा, कार्य पूर्ण होण्यासाठी विनंती करावी. त्यानंतर भगवान शंकराची आणि शिवमहापुराण ग्रंथाची भक्तिभावाने पूजा करावी. श्रोत्यांनी शुद्ध मनाने, प्रसन्न चित्ताने कथा निरूपण ऐकावे. जो वक्ता आणि श्रोता अनेक प्रकारच्या कामामध्ये विघ्न असतो, काम, क्रोधादी षडविकुरणे युक्त असतो, स्त्रियांमध्ये आथक्त असतो, नास्तिक असतो, विरोधी वर्णन करणारा असतो, त्याला या धर्म कार्यापासून काहीच पुण्य लाभ होत नाही. पण जे लोक धन, गृह, दारा, पुत्रादी प्रापंचिक चिंता सोडून चित्त शुद्ध चिंताने आणि एकाग्रतेने कथा श्रवण करतात त्या सर्वांना उत्तम फलाची प्राप्ती होते. जो श्रोता श्रद्धा भक्ती युक्त आहे, दुसऱ्यांच्या कर्माचे मूल्यमापन करीत नाही, या कोणाला दोषी ठरत नाही, या कोणाचं काय याने पाप केले त्याचे मोजमाप करत नाही, सदाचाराने राहतो, पवित्र धारणा ठेवतो, मौन पाळतो, उद्देश शून्य असतो, त्याला शिवपुराणाच्या श्रवणाने अगणित पुण्य लाभ होतो आणि शिवाची कृपा प्राप्त होते. शिव महापुराणाचे परमकल्याण त्याला मिळते. तर असे हे शिव महापुराणाची कथा होती मित्रांनो. तर मला अशी आशा आहे तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल. शेअर करायला विसरू नका. जय श्री महाकाल.